वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण युनिट टेस्ट 1चा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतो. सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि हा जो आहे तो सेमी आणि मराठी मीडियमसाठीचा पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर. ओके. तर याच्यामध्ये टोटल टाईम आहे 1 आवर आणि 20 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. तर सेक्शन ए आहे रीडिंग कम्प्रिहेन्शन, म्हणजे पॅसेज दिलेला आहे तुम्हाला. तर हा पॅसेज आहे, लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रो अँड क्रो ऑन बनियन ट्री. ओके. तर इथपर्यंतचा हा पॅसेज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा पॅसेज रीड करायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे, पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला सांगणार आहे आणि ॲट द एंड मी त्याचे ॲन्सर्स पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हा पॅसेज आहे. आता पॅसेजवर आधारित जे क्वेश्चन ॲन्सर्स आहेत तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. तर पहिला पूर्ण पेपर बघूया आणि लास्टला सगळ्याचे ॲन्सर्स पण मी तुमच्याशी शेअर करतो. ओके. वेअर डिड द फॅमिली ऑफ क्रोन्स लिव्ह? कुठे राहत होती फॅमिली ती? व्हॉट अ ट्रॅजिक इव्हेंट हॅपन वेन द क्रो फ्ल्यू आउट फॉर अ फूड? कुठली ट्रॅजिक मुवमेंट घडली ते सांगायचं आहे. व्हॉट डिड द क्रो हजबंड प्रॉमिस हिज वाईफ? क्रो हजबंड जो आहे त्यानं काय प्रॉमिस केलं आपल्या वाईफला ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टाईप ऑफ दिस स्टोरी कुठल्या टाईपची आहे ते सांगायचं तिन्हीपैकी. हू सेड टू हुम? कुणी कुणाला म्हटलं ते सांगायचं आहे. इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. हे सेंटेन्स कुणी कुणाला म्हटलं ते सांगायचं आहे. आन्सर आपण सगळ्यात शेवटी बघूया. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर काइंड फ्रॉम द पॅसेजमधनं काइंडसाठी अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. राईट टू डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्स युज्ड फॉर द कोब्रा इन द स्टोरी. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह सांगायचे आहेत कोब्रासाठी. ओके. सेक्शन बी जो आहे पोएट्रीचा आहे. तर ही पोएम दिलेली आहे. तर या पोएमचे तुम्हाला काय करायचे आहेत, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. व्हॉट इज द पोएम अबाउट? पोएम कशाबद्दल आहे ते लिहायचं आहे. अकॉर्डिंग टू पोएट हू स्टँड्स बिसाइड अस थ्रू लॉस अँड गेन? कोण आपल्यासोबत नेहमी राहतं ते सांगायचं. नेम टू क्वालिटीज ऑर ॲक्शन्स ऑफ अ ब्रदर डिस्क्राईब इन द लाईन्स अबाव. ओके. 2 क्वालिटी सांगायच्या आहेत किंवा ॲक्शन सांगायचे आहेत ब्रदरचे की जे ओके ब्रदरसाठी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. दो स्टोम अँड सन वी, ही लाईन कंप्लीट करायची. त्याच्यानंतर पोएटिक डिव्हाइस. 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. 2 कुठले तरी रायमिंग वर्ड्स सांगायचे आहेत. आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच इन अ लाईन. तर फिगर ऑफ स्पीच सांगायचे आहे. लाईक रिव्हर फ्लो टू द सी. तर त्याचं काय सांगायचं आहे, फिगर ऑफ स्पीच सांगायचं आहे. राईट द नेम ऑफ पोएट ऑफ दिस पोएम. तर पोएट जो आहे त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर सेक्शन सी ग्रामरवर आहे. तर ग्रामरमध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑफ अ वर्ब इन द ब्रॅकेट. काय यूज करायचं इथं, सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. द सन डॉट डॉट इन द ईस्ट. कुठला टेन्स वापरायचा आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. चेंज द अंडरलाइनिंग वर्ड इन टू सिम्पल पास्ट टेन्स अँड रिराईट द सेंटेन्स. ओके. काय करायचं आहे, सिम्पल पास्ट टेन्सला अंडरलाईन करायचं आहे आणि सेंटेन्स परत लिहायचं. ओके. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे ते सांगायचं. याच्यातलं कुठल्या टाईपचं सेंटेन्स. अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिवन वर्ड. याच्यातलं सायलेंट लेटर, याचं प्रोनाऊन्सिएशन माहीत पाहिजे आणि मग त्याचं सायलेंट लेटर. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आहे. प्रिसियस ब्रदर हेल्दी फॉरेस्ट. तर मराठीमध्ये याचा शब्दार्थ अर्थ सांगायचा आहे. तर हा आता आपला 20 मार्क्सचा काय झाला, पेपर झाला. तर त्याचे 1 बाय 1 ॲन्सर्स आता आपण बघूया. तर आता आपण त्याचे ॲन्सर्स जे आहेत ते बघूया. तर ॲन्सरमध्ये सेक्शन ए जो आहे, सेक्शन ए आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर याच्यामध्ये सेक्शन एशी जर आपण कम्पेअर केलं तर त्याचे ॲन्सर्स बघूया. आता इथे डायरेक्ट ॲन्सर सांगतो, तुम्ही चेक करा. द फॅमिली ऑफ क्रोज लिव्ड इन अ ब्युटिफुल नेस्ट ऑन अ बनियन ट्री. ओके. तर हे पहिल्याचा ॲन्सर. दुसऱ्याचा ॲन्सर आहे द वीक कोब्रा क्लिम्ड अप ट्री अँड एट द लिटल वन्स or eggs of the crown. Okay. Third one, he promised that he would soon think of a plan and that they won't lose their babies anymore. तर हे तिन्हीचे आन्सर आहेत. त्याच्यानंतर फॅबल आहे बी मधलं पहिल्याचं. द लेडी क्राउन सेट टू हर हजबंड. ओके. द क्रो, द लेडी क्रो असं ते सेंटेन्समध्ये येणार. वीक्ड.
वीक्ड अँड डेंजरस हे 2 वर्ड्स वापरले तिथं ॲज अ ॲडजेक्टिव्ह. तर हे सगळ्याचे ॲन्सर्स आहेत. तर ते ॲन्सर तिथे नोट करा. त्याच्यानंतर पोएट्री जो आहे, तर पोएट्रीचे पण ॲन्सर आहेत. तर पोएम इज अबाउट स्ट्राँग बॉन्ड, लव्ह अँड सपोर्ट ऑफ ब्रदर. दुसरं, द ब्रदर स्टँड्स बिसाइड्स अस थ्रू लॉस अँड गेन. कोण राहतो मागं? द ब्रदर. ही सीन्स हिडन पेन, ही कीप्स द स्पीकर स्ट्राँग, ही शेअर्स द लव्ह अँड स्माईल. यापैकी कुठलंही लिहू शकता तुम्ही. लाईन कंप्लीट करायची होती. थ्रू द स्टोम अँड सन वी वॉक ॲज अ वन, डीप कीप वन सन पेन गेन, स्माईल वर्थ वाईल, सी मी. कुठलेही पेअर लिहू शकता. सिमिली, सिमिली येणार. त्याच्यानंतर पोएट कोण आहे? अमनजीत सिंग. त्याच्यानंतर ग्रामर सेक्शनमधला जो पहिल्याचा आन्सर आहे रायझेस. द क्लेवर क्रो मेड अ स्मार्ट प्लॅन टू सेव्ह देअर एग्स. मेड येणार पास्ट टेन्समध्ये. टाईप कुठला आहे सेंटेन्सचा? इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन विचारला त्याच्यात. नाईट हे लेटर आहे, के त्यातला सायलेंट आहे. त्याच्यानंतर प्रिसियस मौल्यवान, ब्रदर भाऊ, भाऊ, हेल्दी निरोगी, फॉरेस्ट जंगल. तर असं तुम्ही काय करू शकता, त्याचा अर्थ तिथे लिहू शकता. आणि हा पेपर मी तुमच्याशी शेअर केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पेपर आहे तो बघूया. ओके.